महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या विलिनीकरणाचे वारे वाहत असले तरी या चर्चेनं अजित पवार गटातील बड्या नेत्यांच्या गोटात मात्र कमालीची अस्वस्थता पसरली असल्याचंही कळतंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या बातम्यांनी जितकी उत्सुकता निर्माण केली आहे तितकेच गंभीर प्रश्नही उपस्थित केलेत। आजचा सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की सत्तेसाठी अजितदादांसोबत गेलेले मंत्री पुन्हा शरद पवारांचं नेतृत्व स्वीकारतील का? आम्हाला आठवतंय जेव्हा राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली तेव्हा अजित पवारांसोबत गेलेले दिग्गज नेते महायुती सरकारमध्ये मंत्री बनले। या नेत्यांनी सत्तेसाठी भाजपशी हातमिळवणी केलेली होती आणि महत्त्वाचं म्हणजे यातील बऱ्याच नेत्यांवर ईडी सारख्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया सुरू होत्या ज्या भाजपसोबत जाताच थंडावल्याचं दिसून आलं। आता जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि शरद पवार पुन्हा सर्वेसर्वा बनले तर हे नेते आपल्या मंत्रिपदावर पाणी सोडायला तयार होतील का? हा कळीचा मुद्दा आहे। तसंच शरद पवार हे सध्या महाविकास आघाडीचे मुख्य आधारस्तंभ आहेत। त्यांच्या सोबत जाणं म्हणजे सत्तेतून बाहेर पडून पुन्हा संघर्षाची वाट धरणं। छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांच्यासारख्या बड्या नेत्यांसाठी ही स्थिती अत्यंत बिकट ठरू शकते। राजकीय विश्लेषकांसोबत चर्चा केल्यानंतर काही बाबी लक्षात आल्या। जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन शरद पवारांनी एनडीएमध्ये सामील होण्याची भूमिका घेतली तर या नेत्यांचा विरोध असण्याचं कारणच नाही। मात्र जर पवारांनी महाविकास आघाडीसोबतच राहण्याचा निर्णय कायम ठेवला तर मात्र या मंत्र्यांची मोठी पंचायत होऊ शकते। कारण सर्वात मोठी भीती ही कारवायांची आहे। यातील काही नेत्यांना आपल्यावरील चौकशी आणि कायदेशीर कचाट्यातून सुटका करून घेण्यासाठी भाजपमध्ये कायम राहण्याशिवाय किंवा थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल असं देखील बोललं जातं। आणि त्यामुळे शरद पवारांचं नेतृत्व स्वीकारून मंत्रीपद सोडायचं की भाजपची पाठराखण करून स्वतःचं राजकीय अस्तित्व आणि संरक्षण टिकवायचं या कात्रीत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडकले असल्याचं देखील वृत्त आहे। या सर्व घडामोडींचा पुढचा अंक काय असेल याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।